हॅलो एव्हरीवन, लेट्स मेक कोथिंबीर वडी टुडे। सगळ्यात आधी इथे कोथिंबीर मी छान वॉश करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण कोथिंबीरला चॉपरमध्ये ॲड करून एकदम बारीक करून घेणार आहोत। त्याच चॉपरमध्ये अद्रक, लसूण, मिरची टाकून देखील मीडियम बारीक करून घेणार आहोत आपण आणि ते मिक्स केले। त्याच्यानंतर मी हळद, मीठ आणि ओवा टाकलाय, त्याची मी क्लिप घ्यायला विसरली आहे। थोडंसं तांदळाचं पीठ आणि 4 चम्मच बेसन ॲड करा। हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर असं टाईट असं डो रेडी करा त्याचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल लावून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवा। तोपर्यंत आपण चाळणीला ऑइल लावून चाळण रेडी करून ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण जे वडीचं पीठ रेडी केलंय ते आपण टाकणार आहोत आणि बेटर राहील तुम्ही हातानेच करा, अदरवाइज तुमचा पण असा पोपट होईल। एनिवेज आपण त्याचा एक छान असा शेप करणार आहोत। तुम्ही त्याला राऊंडमध्ये पण करू शकता या फिर स्क्वेअरमध्ये करू शकता। मी इथे स्क्वेअरमध्ये त्याला छान शेप दिलेला आहे। जेवढं मीडियम थिक ठेवा, जास्त पण जाड नको, जास्त पण बारीक नको, जेणेकरून वड्या त्याच्या प्रॉपर पडतील आणि जेव्हा तुम्ही ते फ्राय करताल तेव्हा ते ब्रेक नाही होणार। सो इथे मी स्क्वेअर शेप देऊन प्रॉपर त्याचं म्हणजे मीडियम साईज ठेवलं आहे। त्याच्यानंतर वरती थोडेसे तीळ घाला आणि त्याला 25 ते 20 मिनिटं आपण वाफेवर शिजवणार आहोत। वाफेवर शिजल्यानंतर आपण याला 10 ते 15 मिनिटं बाहेर ठेवणार आहोत, जेणेकरून ते थोडं थंड होईल। थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडा, अदरवाईज ते वड्या व्यवस्थित निघणार नाहीत। त्याच्यानंतर आपण एक एक वडी गरम गरम तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघता आपल्या वड्याचे मस्त ब्राऊन रेडी झालेले आहेत। या तुम्ही सर्व करा चटणीसोबत और सॉससोबत। खूप छान झाल्या होत्या। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली होती ती। थँक्यू सो मच।